आपण सध्या भंडाऱ्याच्या जांब परिसरात आहोत। येथे शेतकऱ्याने टमाट्याची शेती फुलवलेली आहे। बघू शकतो आपण इथं मोठ्या प्रमाणात जे आहे आता तोडणी जी आहे टमाट्याची सुरू पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर हे टमाटर ची शेती जरी शेतकऱ्यांनी केली असली तरी हे कुठेतरी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांना परवडत नाही असं शेतकरी सांगत आहेत। आपल्याला बोलण्याकरिता येथील मधुकर वनवे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल, किती रुपयाची तुम्ही लागवड केली आहे टमाटरची आणि किती उत्पन्न तुम्हाला झालेलं आहे? टमाट्याची शेती लावल्यामुळे आम्ही नुकसानात आहोत। एकरी 30,000 रुपये खर्च आला आहे आणि मार्केटला नेल्यापासून 60 रुपये 70 रुपये कॅरेटच्या भावाने विकत आहे। तुम्हाला लागवडीचा खर्च नेमका किती आला होता याच्यावर, आणि नंतर कशा प्रकारे फवारणी कशी काय करावी लागली तुम्हाला? फवारणी केली एकरी 4,000 रुपये, तरी पण ते काही परवडली नाही। कोणत्या किडीचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावर झालेला आहे? तुरतुरा तारअळी, तुरतुरा म्हणतो त्या अळीला। ते अंदर टमाटर मध्ये अळी राहते, ती अळी आहे। नक्की खरं पाहायला गेलं तर तुडतुळा नावाची जी अळी आहे त्या अळीचा प्रादुर्भाव जो आहे या टमाटरच्या पिकावर झाला आणि त्यामुळं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात खराब झालेलं आहे आणि त्यामुळं या पिकाला आता कुठतरी जे आहे ते दर मिळणार नाही। आणि खरं पाहायला गेलं तर 80 रुपये कॅरेट हे दर जे आहे टमाटरला मिळत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।